ॲडव्होकेट महेश ओक म्हणून आहेत. मी बोललोय त्यांच्याशी सगळं. ही इज रेडी टू टेक द केस. काकू, मी त्यांना भेटण्याच्या अगोदर तुला सगळं सांगायला हवं होतं, पण तुझी स्टेट ऑफ माइंड बघता. इट्स ओके. तुला हे सगळं ठरवण्याचा हक्क आहे आधी. बाळला तू मुलासारखा होतास. एक दोन दिवसात वकीलनामा तयार होईल. तुला फक्त त्यावर सही करण्यासाठी एकदा माझ्याबरोबर ऑफिसमध्ये यावं लागेल. त्याचा जो काही खर्च असेल तो मी. त्याची तू काळजी नको करूस. आय विल टेक केअर ऑफ इट. ही माझ्या नवऱ्याची केस आहे. संपूर्ण खर्च मीच करेन. काकू, आत्ताच तू म्हणालीस ना बाळकाकाला मी मुलासारखा होतो म्हणून. तू सख्खा मुलगा असतास तरी मी हेच सांगितलं असतं आधी. ठीक आहे. नन सगळं ऐकल्यानंतर तरी ते म्हणतात की त्याला शिक्षा व्हायला काही हरकत नाहीये. तसा तो रेड हँडेडच पकडला गेलाय आणि इतक्या दिवसात सेल्फ डिफेन्समध्ये काही बोलला नाहीये तो. त्याला शिक्षा नक्कीच होईल. काकू, सुलेखाबद्दल काही त्याला ना 3rd डिग्री लावून बोलता केला पाहिजे. त्याला नक्की माहित असणार सुलेखा कुठे आहे. आधी काय? सुलेखाबद्दल तुमच्या घरात काय बोललं जातं माहिती आहे मला. तुम्हाला कोणाला दोष नाही देत मी. बाळच्याही मनात तिच्याबद्दल गैरसमज होतेच, पण माझ्या मनात तिच्याबद्दल काही गैरसमज नव्हता. नाहीये. हे बघ काकू, प्रिया आजपर्यंत जे काही सुलेखाबद्दल बोलत आली ते फक्त तिचं वैयक्तिक मत आहे. बाबांना, आईला, मला, आम्हाला तसं काहीच वाटत नाही. मागे एकदा मला सुलेखाबद्दल संशय आला होता. म्हणजे तिला जेव्हा अरेस्ट झाली होती तेव्हा मीच खूप डिस्टर्ब झालो होतो. सरळ मी सुलेखाच्या घरी गेलो. मला माहित नाही मी हे तुझ्याकडे बोललोय की नाही. मी सुलेखाच्या घरी गेलो आणि तिचा हात डोक्यावर ठेवून तिला विचारलं. ती म्हणाली की तिचा या गोष्टीशी काहीही संबंध नाही. माझा सुलेखावर 100% विश्वास आहे. बाकी जगात कोणी काहीही म्हणो. कुठे निघालीस? आणखी काही दिवस या कैदेत राहिले तर वेड लागेल मला. लागलंच आहे तुला. निघालीस कुठे माहित नाही, पण या 4 भिंतीच्या आता नाही राहायचं मला. या उंबरठ्याच्या बाहेर एक पाऊल जरी ठेवलंस ना तरी लोक फाडून खायला बसलेत तुला. यापूर्वी सगळ्यांना पुरून उरले मी, आणि यापुढेही.
हो, त्या रात्री कशाला आली होतीस माझ्या दारापाशी, घाबरलेल्या मांजरीसारखी? लक्षात आहे का? आठवण करून देऊ? तू इतक्या रात्री? अभिमान आणि जिजू एकमेकांना भेटलेत आज. अभिमानच्या घरी आहेत अजून ते. काय झालंय? माझं बोलणं झालं दिवशी फोनवर. जिजू अभिमानला भेटायला गेलेत. काय काम आहे त्यांचं त्याच्याशी? बरं, अभिमानही मला बोलला नाही की ते भेटणार आहेत म्हणून. या दोघांमध्ये नक्की काय चाललंय ना, मला सगळं कळायला हवंय. बस. सुलेखा, आवाज जरा हळू. रात्रीचा 1:30 वाजलाय आणि उगाच गडबड गोंधळ करू नकोस. तुझे जिजू अभिमानला भेटले तर काय बिघडलं? इतके दिवस माझ्या आयुष्यात काय चाललंय याबद्दल जिजूंना काडी मात्र इंटरेस्ट नव्हता. आज अचानक अभिमानवर प्रेम. त्या दिवशी सुद्धा मी त्यांच्या घरी गेले होते ना, तेव्हा असं बिहेव करत होते जसं की आमच्यामध्ये काही बिनसलंच नाही. काहीतरी आहे, काहीतरी आहे आणि मला ते कळायलाच हवंय. जरा तर्कशुद्ध विचार कर सुलेखा. तू म्हणतेस असा कदाचित वेगळा हेतू असेलही अभिमानला भेटण्यामध्ये. तुझ्या विरुद्ध त्याचे कानही भरायचे असतील कदाचित. काय फरक पडतो? आजपर्यंत कमी लोकांनी प्रयत्न केलेत का? काय झालं? अगं, अभिमान वेड्यासारखं प्रेम करतो. वेड्यासारखं नाही. आता ते प्रेम वेड्यासारखं राहिलेलं नाही, शहाणा झालंय. कदाचित अभिमाननेच त्यांना भेटायला बोलवलं असेल. हो, कारण त्याच्याकडे ती डायरी अभिमानकडे, आणि तीच त्याला जिजून. कसली डायरी? निखिलची डायरी. निखिलची डायरी? हो. अगं, तू बोलली नाहीस मला कधी. काय आहे काय त्या डायरीमध्ये? त्या डायरीमध्ये निखिलने अशा काही गोष्टी लिहून ठेवल्या ज्या माझ्या, ते आता महत्वाचं नाहीये. ती डायरी मला आत्ताच्या आता मिळायला हवी. अभिमान म्हणत होता की त्या डायरीमध्ये असं काही लिहून ठेवलंय की जर ती कोणी दुसऱ्याने वाचली तर. निखिलला तुझ्याबद्दल सगळं कळलं होतं? हो ना, म्हणून मी. इंदुमतीबद्दल नाही, म्हणजे मला माहित नाही. म्हणजे त्याला किती आणि काय कळलं होतं माझ्याबद्दल हे मला माहित नाही. सुलेखा, तू आत्ताच्या आता जा आणि ती डायरी मिळव. तू आत्ताच्या आता जा आणि ती डायरी ताब्यात घे. हे पण जिजू आहेत तिथे. अभिमाननी जर का जिजूंना ती डायरी दिली ना, तर उद्या सकाळी सगळ्यांना कळेल की तू कोण आहेस आणि तू अशी का वागतीयस. हो, पण मी आत्ताच्या आता जर ती. सुलेखा, ती दोघं सामान्य माणसं आहेत आणि तू एकटी नाहीयेस. तुम्ही दोघी आहात. कोण? तुझ्यातली ताकद आहे इंदुमती. तुझ्यातली ताकद आहे इंदुमती. सामान्य माणसं आहेत आणि तू एकटी नाहीयेस. तुम्ही दोघी आहात. तुम्ही दोघी आहात. तुम्ही दोघी आहात.
काय होतं त्या डायरीत? आठवणी, माझ्या निखिलच्या आठवणी. ते सगळ्या तुम्ही वाचलेत? सगळ्या नाही, काही वाचायच्या राहिल्यात. आणि त्या वाचण्यासारख्या नसतील तर ते मी वाचल्यावर ठरवेन. पण आता कसं वाचणार तुम्ही? डायरी हरवली. सो सॅड. नाही अभिमान, काही वेळेला हरवलेल्या गोष्टी अनपेक्षित ठिकाणी मिळतात, नाही का? एक्सक्यूज मी. बोल. जीजू तुझ्या घरी आलेत? हो, मग तुझ्या मनात तरी काय आहे अभिमान? याद राख, सर ती डायरी तू जीजूंना दिलीस. तुझ्या घराखाली उभी आहे मी. शक्यतो जीजूंसमोर मला तमाशा नकोय. तू खाली येतोयस की मी वर येऊ? हे बघ, तू थांब तिकडेच, मी आलो. अभिमान, मी आत्ताच्या आता तुझ्या घरी. यू वेट देअर, आय एम कमिंग. या बाय. जीजू, मला जरा 10 मिनिटात मी आलो जाऊ. आत्ता? अरे 3 वाजायला आले. अहो, मित्र आलाय का? खाली चालले. प्रॉब्लेम आहे जरा, 5 मिनिटात आलो, सोडून आलो. हा, ओके. तोपर्यंत तुमचं स्मॉल वन. नाही, आय विल हेल्प माय सेल्फ. हा, यू शुअर. ओके. पण लवकर ये बाबा, खूप उशीर झालाय. 5 मिनिटं. जीजू, लहानपणी आपण लहानच असतो. लहानपणी आपण येस मिस्टर शास्त्री. हा, आय एम सॉरी, मी खूप उशिरा फोन केलाय, पण डोंट वरी, आय एम ॲज फ्रेश ॲज अ फ्लावर. टेल मी. इन्स्पेक्टर, मी अभिमानच्या घरात आहे. मी डायरीचा विषय काढून पाहिला, पण ही इज प्लेइंग इट टू हार्ड. डायरी त्याच्याकडे असल्याची कुठली हिंट देत नाहीये तो. मी तुम्हाला सांगितलं होतं इट्स नॉट गोइंग टू बी इझी ॲट ऑल. ते पण आत्ताच एक फॉर्च्युनेट कोइन्सिडन्स घडलाय. अभिमानच्या मित्राचा फोन आला होता, तो 10 मिनिटाकरता त्याला भेटायला खाली गेलाय. मग डोंट टेल मी मिस्टर शास्त्री. शोधून बघायला काय हरकत आहे? पुन्हा अशी संधी मिळणार नाही. मी घरात एकटा आहे. हे बघा मिस्टर शास्त्री, मी ऑफिसमधनं डायरेक्ट आलोय. माझी ब्रीफकेस आहे माझ्याकडे. डायरी त्याच्या टाकून नेली तर अभिमानला कळणार सुद्धा नाही. ऑन सेकंड थॉट्स इट्स नॉट अ बॅड आयडिया ॲट ऑल. तसाही अभिमान खूप केअरलेस आहे. तुम्ही नीट जर शोधलीत तर ती डायरी तुम्हाला नक्की मिळेल. आय वॉन्ट टू गिव्ह इट अ शॉट. एनिवे, मी नंतर फोन करतो, आता वेळ कमी आहे. मिस्टर शास्त्री, प्लीज बी केअरफुल. या. काय? आता जीजू तुझ्या घरी काय? असंच म्हणजे इट्स आवर बॉयज नाईट आउट टुडे. तू का मला मूर्ख समजतोस? नाही. काय बोलणं चाललं होतं आत? हा, काय विचारत होतास जीजूना माझ्याबद्दल? बोल ना.
ते घरी जा ना यार, 3 वाजत आलेत रात्री आता. आधी माझ्या मागावर माणसं लावलीस आणि आता जिजूनं बोलून घेतलंस माझ्याबद्दल माहिती घ्यायला. काय माहिती हवी? काय माहिती हवी तुला माझ्याबद्दल? मी सांगते. ते काय सांगणार मला ठाऊक आहे रे. सुलेखा, just shut up and go home. मला okay? निखिलची डायरी आत्ताच्या आत्ता हवी. तर डायरीचं काय आहे? मला ती डायरी आत्ताच्या आत्ता हवी. अभिमान. मी तुला ती डायरी कधी देणार आहे मी तुला सांगितलं. कदाचित तू देणारही नाहीयेस मला ती, कारण ती डायरी तुला जिजूना द्यायची. आणि ती डायरी जर तू जिजूना दिलीस तर तू यात्रा घे. आउच, यू हर्टिंग मी. आता घरी चल आणि तुझ्या जिजूंना विचार ते का आणि कशासाठी माझ्या घरात. ओके, त्यांच्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाहीये. लीव मी, आय से. आय एम नॉट लिव्हिंग यू बेबी, नॉट इन दिस लाईफ. ओके, कम. जस्ट स्टॉप इट अभिमान.